नमस्कार, हॅलो मंडळी, कसे आहात? स्वागत करते मी तुमचं एका छान, फ्रेश आणि खूप मस्त व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे खूप छान, खूप खुश असाल, आनंदात असाल. आम्हीही खूप आनंदात आहोत आणि खूप खुश आहोत, कारण की आम्ही रिसेंटलीच जाऊन आलो जगन्नाथपुरीला आणि भुवनेश्वरला. जगन्नाथजींचं दर्शन घेण्यासाठी खूप छान दर्शन झालं आणि 4 ते 5 दिवस आम्ही गेलेलो. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दर्शन, बाकीच्या गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी वर व्हिजिट करायला पाहिजे, काय गोष्टी तिथून घेतल्या पाहिजे आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या अर्थात 4-5 दिवसांसाठी आम्ही गेलेलो असल्यामुळे एकच व्हिडिओ काही बनवता येणार नाही. तर याचे मी काही पार्ट्स बनवणार आहे. तर हा एक व्हिडिओ असणार आहे. त्यानंतर मी पुढचे पार्ट्स तुमच्यासोबत शेअर करीन. तर आमची फ्लाईट होती पुणे टू भुवनेश्वर. तर पुण्याहून आमची रात्री 9 वाजताची फ्लाईट होती. तर त्यामुळे 2 तास आधीच म्हणजे 7 वाजताच आम्हाला पुणे एअरपोर्टवर पोचायचं होतं. त्यामुळे आम्ही लवकरच जेवण केलं. 5:30 वाजता वगैरेच आम्ही 5-5:30लाच जेवण केलं आणि जेवणामध्ये सिंपल राईस आणि शेवगा फ्राय होतं. पोटभर आम्ही जेवणं केले. त्यानंतर कॅब बुक केली आणि आम्ही निघालो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तर आमची जी फ्लाईट होती ती 9 वाजताची होती आणि साधारण 2 ते सव्वा 2 तास म्हणजे 2 तास 10 मिनटं इतका आमचा प्रवास होता. तर आमची फ्लाईट होती ती ऑन टाईम होती. तर आपण इथे येऊन पोचलेलो आहोत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तर जगन्नाथपुरीची जी आमची ट्रिप होती ती आमची खूप महिन्यांपासूनची किंवा काही वर्षांपासूनची पेंडिंग होती. खूप वेळा आमचा प्लॅन बनायचा पण कंप्लीट व्हायचा नाही. ते म्हणतात ना, की जोपर्यंत जगन्नाथजी आपल्याला दर्शनासाठी बोलवत नाही तोवर आपण तिथे जाऊ शकत नाही. आपल्याकडे पैसा असू दे, काही असू दे, काहीही असू दे, पण आपण त्यांचं बोलवणं आल्याशिवाय आपण दर्शनासाठी जाऊ शकत नाही. तर आमचा योग आलेला होता आणि आम्ही सगळेजण खूप खुश होतो, कारण की ड्रीम्स कम ट्रू असं आमचं झालेलं होतं. एक आमचं मॅनिफेस्टेशन एक कंप्लीट झालेलं होतं आणि आम्ही सगळेजण खूप खुश होतो. मस्त आम्ही एअरपोर्टवर लवकर म्हणजे की आम्ही टायमात पोचलेलो होतो. जास्ती गर्दी नसल्यामुळे आमच्याकडे भरपूर टाईम होता आणि आम्ही थोडंसं मग एअरपोर्टवरच फिरत होतो. काही शॉप्स एक्सप्लोअर केले. तिथे खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स होते, पण ऑलरेडी आम्ही घरून पोटभर मस्त जेवण करून आल्यामुळे आम्ही तिथे खाण्याचं काहीच घेतलं नाही. अर्थात एअरपोर्टवर थोडंसं रेग्युलर बाहेरपेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह, थोडंसं महागच असतं. एनिवेज आमचं बोर्डिंग चालू झालेलं आहे आणि आनंद तुम्ही चेहऱ्यावर बघूच शकतात. तर आम्ही चाललेलो आहोत फ्लाईटने, पण तुम्ही ट्रेननेही जाऊ शकतात. पुणे टू भुवनेश्वर ट्रेन्सही आहेत आणि आम्हाला ॲक्च्युली ऑफिसला आणि स्कूलला सुट्टी नसल्यामुळे आम्ही फ्लाईटने चाललेलो आहोत, कारण की अर्थात ट्रेनने खूपच वेळ लागतो, जवळपास 24 तास वगैरे लागतात आणि फ्लाईटने अगदीच आपण 6 तास वगैरे कन्सिडर करू शकतो, कारण की फ्लाईटचे 2 ते 2.5 तास आणि बाकी गोष्टींसाठी म्हणजे की आपण लवकर वगैरे येतो ते सगळं गोष्टी धरून मॅक्सिमम 5 ते 6 तास लागतात, पण 24 तास म्हणजे खूपच होतात. आपला येण्या जाण्यातच आपले 2 ते 2.5 दिवस जातात. तर त्यामुळे ऑफिस आणि स्कूलला सुट्ट्या नसल्यामुळे आम्ही फ्लाईट बुक केली होती. फ्लाईटचे तिकीट्स हे थोडे जास्तच असतात, ट्रेनचे तिकीट्स कमी आहेत आणि त्यानंतर फ्लाईट ही एकच होती डायरेक्टवाली, जी 9 वाजताची असते ती. बाकी ज्या फ्लाईट्स होत्या त्याही आहेत, पण त्यांचा मध्ये मध्ये ब्रेक आहे, त्यामुळे त्यांची टाईमही जास्त आहे प्रवासाचा, ट्रॅव्हलिंगचा. तर त्यामुळे आम्ही ही फ्लाईट बुक केली आणि आमची जी फ्लाईट आहे तिने टेक ऑफ घेतलेलं आहे आणि ऑन टाईम आमची फ्लाईट चाललेली आहे. त्यानंतर साधारण 2.5 तास आमची फ्लाईट
चा टाईम होता, ट्रॅव्हलिंग टाईम. कारण की मध्ये क्लायमेट थोडंसं खराब झालेलं, वारा वगैरे सुटलेला. त्यामुळे आम्हाला 15-20 मिनटं आम्हाला वेळ लागला. त्यानंतर आमची फ्लाईट लँड झाली सुखरूपपणे आणि लँड झाल्यानंतर आम्ही भुवनेश्वर एअरपोर्टवर येऊन पोहोचलो. अर्थात राज्य बदललं की भाषा बदलते, भरपूर साऱ्या गोष्टी बदलतात आणि आपल्याला ते जाणवतंही की आपण कुठेतरी वेगळीकडे आलेलो आहोत. तर एअरपोर्टवर त्यांच्या जे राज्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या दाखवल्या जातात. तर आम्ही मस्त कॅब ऑलरेडी बुक केलेली असल्यामुळे कॅब आमची आलेलीच होती. कॅबमध्ये सामान ठेवलं आणि भुवनेश्वर टू पुरी आम्ही निघालो. भुवनेश्वर टू पुरी हे साधारणपणे 2 तासांचा प्रवास आहे. तर आम्ही साधारण 11:15-11:20 आम्ही पोचतो. 11:30पर्यंत पोचलो असू आणि बॅग वगैरे आम्ही क्लेम केले. बॅग वगैरे आमच्या घेतल्या आणि त्यानंतर कॅबमध्ये आम्ही बसलो आणि फायनली वेलकम टू पुरी हा बोर्ड बघितल्यानंतर आम्हाला खरंच खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही आमचं जो हॉटेल होतं, रूम होतं ती ऑलरेडीच बुक केलेली होती. तर तुम्हीही बुक करून ठेवू शकता आधीच, कारण की फ्लाईट अर्थात रात्री असल्यामुळे हे थोडंसं डिफिकल्ट जाणार जर तुम्ही तुमची रूम हॉटेल बुक केलेली नसेल तर. आणि ही आहे आमची रूम. तर आम्ही इथे 2 दिवस राहणार आहोत आणि नंतरचे 2 दिवस आम्ही वेगळ्या हॉटेलमध्ये राहणार आहोत. ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करीनच. तर रात्री आम्ही 1:30-2:00 पोहोचलो. 2 वाजता आम्हाला साधारण झोप लागली असणार आणि सकाळी 5 वाजताच मला जाग आली. ते का मी ते तुम्हाला दाखवते. तर हा आहे आमच्या रूममधून आमच्या गॅलरीतनं व्ह्यू. समोर पूर्ण समुद्र आहे, तुम्ही बघू शकतात आणि त्याच्या लाटांचा आवाज इतका छान येत होता. सकाळी सकाळी अगदी शांतता होती आणि फक्त समुद्राचा खळखळणारा आणि छान असा नॅचरल आवाज येत होता. अजून सनराईजही झालेला नव्हता. तर आम्ही जी रूम बुक केलेली होती तिचं जे रेट होता तो 1800 रुपये पर डे होता. तर फायनली सनराईज झालेला आहे. तर भुवनेश्वर हे किंवा पुरी हे पूर्वेकडे येतं आणि आपला महाराष्ट्र पूर्ण अपोजिट साईडला आहे. तर इकडे लवकर सूर्योदय होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही पटापट ऑलरेडी लवकर उठलेलो. मी पटापट सगळे छान रेडी झालो. दर्शन आम्हाला घ्यायला जायचं होतं. हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट होता. तर पटापट आम्ही थोडासाच ब्रेकफास्ट केला आणि पटकन पोहोचलो मंदिराकडे जाण्यासाठी. मंदिर आमच्या हॉटेलपासून अगदीच 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. त्यामुळे आम्ही रिक्षानेच जाणार होतो. पण इथे रिक्षावाल्यांचीच काहीतरी चालू होतं की ही रिक्षा ती रिक्षा. पण फायनली त्यांचं सेटलमेंट झालं आणि आम्ही एका रिक्षात बसलो. रिक्षाही इथल्या खूप वेगळ्या होत्या, अगदी छोट्याशा अशा, आणि रस्तेही खूप छोटे होते इथून मंदिराकडे जाण्यासाठी. आणि रिक्षा खूप हालत होत्या, खूप अशा जम्प करत होत्या. त्यामुळे आम्हाला खूपच वेगळा एक अनुभव घेतला आला आणि लहान मुलांना खरंच खूप मजा येते अशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याची. तर तुम्ही बघू शकता इथली घरं सुद्धा वेगवेगळी आहेत आणि त्याच्यावरही छान चित्र रंगकाम वगैरे केलेलं आहे. अगदी कोरीव असे चित्र इथे काढलेले होते घरांवरती. आणि जाताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी माकडही दिसले, पण इतके ते जम्प करत होते इकडून तिकडे की मला शूट नाही करता आलं. एनिवेज आम्ही 15 मिनिटात मंदिराकडे पोहोचलो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हा ध्वज बघितला, जो की खूप दिवसांपासनं आमची इच्छा होती बघण्यासाठी. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि तिलक लावायचं आम्ही घाईघाईत विसरून गेलो. त्यामुळे इथे ज्या हे माताजी होत्या त्यांनी आम्हाला छान तिलक लावून दिला. आम्ही त्यांना दक्षिणाही दिली. तर इथे भरपूर साधू ऋषी वगैरे सुद्धा येत असतात. तर त्याच्यापैकीच एक हे तुम्ही बघू शकता, अगदीच ते जपच करत होते. आणि त्यानंतर त्यांनी जप थांबवला. आणि तर इथे जगन्नाथपुरीला जे टेम्पल आहे तिथे जर का तुम्ही येणार असाल तर तुम्ही जे मोबाईल्स वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या रूमवरही ठेवू शकतात. और तुम्हाला घेऊन यायचे असतील तर घेऊन या. पण इथे सगळं काही सबमिट करावं लागतं. तर गव्हर्नमेंटचेच इथे काही
ऑप्शन्स आहेत तिथे तुम्ही सबमिट करू शकतात. तर मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण असे द्वार आहेत. तर आम्ही प्रत्येक द्वाराकडे जाऊन बघितलं. तर हे मागच्या साईडचं जिथून आपण बाहेर येतो किंवा इथून आतही जातात, पण आम्ही ह्या द्वारने बाहेर आलेलो दर्शन झाल्यानंतर. तर त्या द्वारमधून आतमध्ये हे मोठमोठे मटके, लाकडं, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे बॉक्सेस आहेत तर हे सगळं भोग जे असतो तो तयार करण्यासाठीचं सामान किंवा आपल्याला जो भोग आतमध्ये मिळतो त्याच्यासाठीचे बॉक्सेस, हे सगळ्या गोष्टी आतमध्ये जात होत्या आणि खरंच खूप छान वाटत होतं. काहीतरी कुठेतरी आपण मॅजिकल ठिकाणी आलेलो आहोत असं फील होत होतं. तर मंदिराच्या बाहेरही 1-2 मंदिरं आहेत, तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकतात. त्याचंही भरपूर महत्त्व आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथले जे पांडा लोक असतात ते लोक सांगतात त्याचे महत्त्व वगैरे. तर हे असं गव्हर्नमेंटचे इथे तुम्ही सबमिट करू शकता तुमचे मोबाईल, चप्पल, शूज आणि तुमचं काही बेल्ट्स वगैरे अशा काही गोष्टी असतील त्याही तिथे आतमध्ये द्याव्या लागतात. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तुम्ही कधीही जा, मंगळवारी जा, बुधवारी जा, म्हणजेच की वीकेंडला जा, वीकडेजला जा, पहाटे जा, रात्री जा, 11ला जा, 12ला जा, रात्री दुपारी जा, केव्हाही तुम्ही जाणार तर तुम्हाला गर्दीच मिळणार. कारण की जगभरातून इथे लोक येतात दर्शनासाठी. आम्हाला साधारण 4 ते 5 तास लागले दर्शनासाठी आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमधले काही शूट करू शकले नाही. आतमध्येही भरपूर मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं हे पुरातन काळातलं काहीतरी महत्त्व आहे आणि त्याचं भरपूर गोष्टी तुम्हाला तिथले आतमधले जे पांडा लोक आहेत किंवा काही तुम्हाला इथले गाईड्स मिळतील तर ते सगळं महत्त्व तुम्हाला सांगतात आणि सगळ्या मंदिरांमध्ये छान आरामात दर्शन घ्या. एकदा बाहेर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला आत जाता येत नाही. आणि त्यासोबतच इथे जो भोग लागतो, जे भरपूर लोकांनी ऐकलेलं असेल की एकावर एक असे हंडे ठेवतात वगैरे, तर त्याच्यासाठीही तुम्हाला तिथेही बघायला जाता येतं. 10 रुपये तुम्हाला एंट्री फीज असते आणि हो, कॅश तुमच्यासोबत आतमध्ये जाताना राहू द्या. प्रसाद घेण्यासाठी म्हणा किंवा काही प्रसाद घेण्यासाठीही भरपूर तिथे स्टॉल आहेत आणि जो जगन्नाथजींना भोग लागलेला प्रसाद आहे तो तुम्हाला तिथे मिळतो. तर तुम्ही नक्कीच तो प्रसाद तिथे घ्या. तर आमचं सगळं दर्शन झालं, सगळं झालं. आम्ही दुपारी 3 वाजता रूमवर आलो आणि रूमवर आल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि कारण की प्रसाद ऑलरेडी आम्ही तिथे खाल्लेला, त्यामुळे जेवण आम्ही केलं नाही. तर आम्ही प्रसाद खाल्ला. त्याच्यानंतर 3 वाजता रूमवर आलो आणि आम्ही संध्याकाळी जाणार होतो बीचवरती. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला नक्कीच विचारा. माझ्याकडे त्याचे उत्तरं असतील तर मी तुम्हाला नक्कीच देणार. तर तुम्हीही नक्कीच जगन्नाथपुरीला एकदा तरी याच. तुम्ही प्लॅन करा, जगन्नाथजी तुम्हाला नक्कीच बोलवतील. मनापासून प्लॅन करा. एनिवेज आमचं दर्शन छान झालेलंच आहे. आम्ही पुन्हा एकदा दर्शनाला गेलेलो, पण ते तुम्हाला काही पुढच्या पार्ट्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि भेटूया आपण एका छानशा नेक्स्ट पार्टमध्ये. तर नेक्स्ट पार्टमध्ये मस्त मस्त मजा केलेली आहे आम्ही आणि तुम्ही काय काय एक्सप्लोअर करू शकता ह्याही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय. थँक्यू.